नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत दिनकर यांचा नृत्य करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट व्हायरल केला आहे. याबाबत नितीन दिनकर यांनी तृप्ती देसाई याबाबतही गौप्यस्फोट केला आहे. याबाबत नितीन दिनकर यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे की तृप्ती देसाई यांनी जो पोस्ट केलेला व्हिडिओ फॅमिली प्रोग्रामचा आहे, तो व्हिडिओ माझ्या इन्स्टा आणि फेसबुक अकाउंटला पोस्ट केलेला व्हिडिओ आहे. माझ्या भाचीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो व्हिडिओ घरगुती कार्यक्रमात 1 मिनिटाचा डान्स केला तर काय चुकले त्यात. सदर व्हिडिओ हा 14 महिन्यापूर्वीचा असून तो आत्ताच टाकणे म्हणजे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. मी तृप्ती देसाई विरोधात फिर्याद दाखल करून मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महिलांना धाब्यावर बसून दारूच्या पार्ट्या वगैरे करतात, महिलांना नाचवतात असा आरोप केलाय. काय नेमकी तथ्य आहे या आरोपामध्ये? सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, सर्व थोडतांड आहेत. तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष बोलवतात, त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ 16 मे 2024चा आहे. तो माझ्या ऑफिशियल अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे. माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा त्या ठिकाणी वाढदिवस होता. तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे. ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे. त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो, शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते. पहिल्या माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक होत्या, त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब उद्योजक होते, त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते, सर्व मंडळी त्या ठिकाणी होती. आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी 1 मिनिटाचा डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये? आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात, धाब्यावर बोलवतात, हे करतात, तो जो व्हिडिओ आहे तो 14 महिन्यापूर्वीचा आहे. तो माझ्या ऑफिशियल अकाउंटला आहे ना. त्याच्यामुळे तो व्हिडिओ आणि त्याचे बोलता याचा काही संदर्भ लागत नाही. ती फक्त मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, यापेक्षा वेगळं काही नाही. त्यांच्याकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महिलांना रात्री उशिरा थांबवणं वगैरे अशा आणखीन देखील आरोप आहेत. सर्व आरोप चुकीचे आहेत. अशी कोणती घटना घडली तुम्हाला सांगतो ना की तो व्हिडिओ सुद्धा 14 महिन्यापूर्वीचा वापरला आहे आणि तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे. तो त्याच्यामुळे सर्वजण दिसतात. आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेले तर तुम्हाला तो दिसेल. 17 मे 2024 तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही. जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी जे सांगावं, पोलीस स्टेशनला जावं, एसपींकडे जावं, ते जाऊन तक्रार करावी माझी. हे सर्व बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, ह्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल फिर्याद देणार आहे आणि मानहानीचा दावा दाखल करणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.